नमस्कार, मी सारिका अजय. आपल्या चवीनुसार चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज मी तुम्हाला उडदाच्या डाळीचे लाडू बनवून दाखवणार आहे. अतिशय पौष्टिक असे हे लाडू असतात. अर्धा किलो उडीद डाळ घेतली आहे आणि ती मी इथे ओल्या कपड्याने फक्त मी पुसून घेतली आहे. आता आपण डाळीला मंद आचेवर भाजून घेऊया. डाळ आपली व्यवस्थित अशी भाजून झालेली आहे. आता मी गॅस बंद करते. आता आपण पॅनमध्ये थोडंसं तूप घालून 3 टेबलस्पून गव्हाचं पीठ ॲड करते. व्यवस्थित असं खरपूस होईपर्यंत याला भाजून घ्यायचं आहे. आता मी हे एका बोलमध्ये ट्रान्सफर करून घेते. तूप ॲड करते. आता यामध्ये उडदाच्या डाळीचं आपण पीठ ॲड करणार आहोत. हलकीशी गरम असतानाच त्याला मिक्सर मधून तुम्ही त्याची पावडर तयार करून घ्या. अजून यामध्ये मी थोडंसं तूप घालून घेते. जवळजवळ 15 मिनिटं तुपामध्ये याला व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे. आता मी या बोलमध्ये ट्रान्सफर करून घेते. आता यामध्ये आपण भाजलेले काळे तीळ, हलीम आणि ओवा, अर्धी वाटी डेसिकेटेड कोकोनट, अर्धी वाटी ड्रायफ्रुट्स क्रश करून घेतले आहेत मिक्सरमधून. आता हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. 50 ग्रॅम डिंक हे तळून घेतले आहे. यामध्ये थोडंसं मी तूप ॲड करते. यामध्ये मी 300 ग्रॅम गूळ चिरून घेतला आहे. आपल्याला फक्त हे मेल्ट करायचं आहे गूळ. यामध्ये 1.5 टीस्पून वेलची, जायफळ आणि सुंठ पावडर ॲड करते. $50 ग्रॅम खारीक पावडर, गॅस अगदी स्लो फ्लेमवर करायचा आणि आता यामध्ये मी सगळं मिश्रण ॲड करते. आता गॅस बंद करते. बंद झाल्यानंतर याचे आपण लाडू बनवून घेऊ. जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या रेसिपीला नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.